दिवसभर घरी आणि दिव्यानी दळण करी अशी काही माझी अवस्था झालेली. तर असं का म्हणते आहे, कारण की सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे 2 तास असे मी होम ट्युशन्स घेते आणि मधल्या वेळेमध्ये माझ्या घरातली कामं उरकायची असतात. सोबतच माझ्या मुलांचा अभ्यास देखील मला घ्यावा लागतो. त्याच्यामुळे सध्या तरी मला साफसफाई करायला वेळ मिळत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मुलांची सेमिस्टर जवळ येत चाललेली, त्याच्यामुळे त्यांचं सिलेबस कंप्लीट करणं आणि मुलांची परीक्षेची तयारी करून घेणं सध्या तरी माझा भर त्यांच्यावरच आहे. आणि राहिली साफसफाईची गोष्ट, तर आता ना या मुलांची सेमिस्टर ऑक्टोबर महिन्यामध्ये 16 तारखेला संपते आणि 17 तारखेला सुट्ट्या लागतात. ते म्हणजेच काय, तर दिवाळीची सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये मी साफसफाई कधी करणार? तर मग मी म्हटलं की चला, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल 1 तासभर इतका, 1 ते 1.5 तास, तर त्यामध्ये मी साफसफाई करणार आहे. तर मला दिवसभरामध्ये काही वेळ मिळाला नाही आणि म्हणून मग मी काय केलं, संध्याकाळचा स्वयंपाक पटकन करून घेतला रात्रीचा आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर जो माझ्याकडे 1-1.5 तास होता, त्याच्यामध्ये मग आता ही साफसफाई करते आहे. तर आता साधारणपणे साफसफाई करायचं म्हटलं तर त्याला भरपूर वेळ लागतो. म्हणजे पूर्ण दिवस जरी म्हटलं तरी तितका वेळ लागणारच आहे. आणि म्हणून मग मी काय करते, 1 ते 1.5 तासामध्ये जितकी साफसफाई होईल तितकाच एरिया मी साफ करून घेणार आहे. तर सुरुवात केलेली आहे किचनच्या ह्या ट्रॉल्यांपासून. सध्या तरी हे कबर्ड्स मी साफ करून घेते. तर कबर्ड साफ करताना माझ्या कबर्डमध्ये ना किचन मॅट नाही टाकलेले त्याच्यामध्ये, तर पेपर अंथरलेले, त्याच्यामुळे डबे ठेवताना ना काळपट असे डाग उठतात. तर मग मी ते काढलं सगळं आणि आपला घरातला जो साधा स्प्रे असतो, लिक्विड डिशवॉश जे असतं, तर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून हा स्प्रे केला. सगळे डाग लगेच निघून जातात एकाच स्प्रेने. आणि मग पूर्णपणे कपड्याने पुसून घेतलं आणि मग हीटचा स्प्रे पूर्ण कोपऱ्यामध्ये मारून घेतला. सोबतच ह्या कबर्डचे जे डोअर्स आहेत, तर त्याच्या चॅनलमध्ये देखील हा स्प्रे केलेला आहे. इनफॅक्ट जर एखादं झुरळ वगैरे जर झालं असेल तर मरून जाईल म्हणून. अशा पद्धतीने मी नेहमी साफसफाई करते. आणि आता सुरू झालेली आहे माझी रोज 1-1, 1.5 तासामध्ये जितकी साफसफाई होईल ती थोड्या टप्प्यामध्ये मी करून घेणार आहे. आणि दिवाळीपर्यंत माझं घर मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. तर हा होता आजचा माझा दिवस. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.